राम राम नमस्कार सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या पहिल्या मोटो ब्लॉग या यूट्यूब चॅनल वरती। तर सध्या मी आहे पुण्यामध्ये आणि आता पोहोचलो चांदवडमध्ये आणि इथनं पुढे जायचं आपल्याला आता मुळशी साईडला, म्हणजेच सुंदर आणि जबरदस्त अशा तामिनी घाटाकडे। तर हा बघा इथं बोर्ड दिसून राहिलाय मुळशी भोगाव बावधन। चला इकडं सरळ रस्ता तो मुंबईला आताच नाही जायचं आपल्याला, पावसामध्ये जाऊया। आता एक भुयारी रस्ता लागतो आपल्याला, म्हणजे अंडरग्राउंड। आणि त्या साईडला बघा भिंतीवर किती मस्त चित्र काढलेलं आहे। आहा, घोडा टॉक 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 टॉक। काय लिहिलं पुढे? मुळशी डावीकडे जायचं आपल्याला, सरळ मुंबई। चला, लाईट गेली जायला, आपल्या गाडीचा लाईट पण कमी आहे एकदम, हेडलाईट एकदम डिम आहे। आणि समोर आलाय मस्त पुणे जिल्ह्याच्या आसपास जे गड किल्ले आहेत त्यांचं चित्रीकरण। समोर एक सिटी दिसते आपल्याला, ती आहे कुरंगूट। जबरदस्त मस्त अशी लाइटिंग दिसते। आता उजाडलंय जरासं, थोडं थोडं दिसतंय आपल्याला आता, त्यामुळे आता आपली गाडी आपण फुकाट पडू शकतो। चला फुकाट बाबा। त्यासमोर सूर्योदय किंवा तांबडा फुटलेला नाही दिसणार आहे, कारण सूर्योदय जो आहे तो मागून होतोय। मी पश्चिमेकडे निघालोय आता आणि पूर्व दिशा मागे राहिली आहे। तर या रूटवर जास्त पेट्रोल पंप नाही येतं, त्यामुळे पेट्रोल आपल्याला आधीच टाकून घ्यावं लागेल। आणि हे बघा PMT पुण्याची सिटी बस। तर आपण पोहोचतो आहे पौड गावामध्ये आता। तर हे पौडचा बस स्टँड आहे इकडं। अरे बाबा हळू घे। आणि राईट साईडला इकडे जातो रस्ता हाडशीकडे आणि पावना डॅमकडे। आपण सरळ जाऊ आता पौड गावातून पुढे, तालुका मुळशी। आता लई थंडी वाजती यार, माझे हातमोजे विसरलो मी। मला वाटलं गरमीचे दिवस आहेत आता, त्यामुळे गारवा लागणार नाही, पण भयानक गार लागते हाताला। तर सकाळचे 7 वाजलेत आणि मुळशी गावातील पोहोचलो आपण। आय लव्ह मुळशी। आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी असा जुगाड केला आपण, मफलर जी आहे दोन्ही हाताला अशी गुंडाळली आहे, तर थोडा दिलासा मिळाला आहे। रोड साईडला भरपूर आपल्याला हॉटेल दिसतात, छोटाले मोठाले। मुळशी लेक वगैरे रिसॉर्ट आहे, तिथं पण थोडं आपण ब्रेक घेऊ शकतो आणि व्ह्यू एन्जॉय करू शकतो मुळशी डॅमचा। तिथं मेन रोडच्या साईडला असे काही व्ह्यू पॉईंट आहेत छोटे छोटे। आणि हे बघा मुळशी लेकचं जबरदस्त व्ह्यू। हे मुळशी लेक जे आहे ते भयंकर खूप मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण असं पसरलेलं आहे। आणि आपल्याला या रोडने पुढे जायचं आहे, सरळ रस्ता तामिनी घाटकडे जातो। आपल्याला तामिनी घाटाच्या अलीकडून टर्न घ्यायचा आहे। सूर्योदय झाला त्यामुळे पहाड एकदम ऑरेंज कलरचे मस्त दिसतात। आवसम आवसम। तामिनीमध्ये येऊन पोहोचलोय आपण। इथं नदी आहे ॲक्च्युली, पण नदीचं पाणी आटलं आता उन्हाळा असल्या कारणानं। इकडे तामिनी गाव आहे डावीकडे, जिंजाई माता मंदिर। पण तामिनी गावात न जाता सरळ जायचं। तर समोर मुळशी लेकचा व्ह्यू दिसतोय आणि सूर्योदय ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे आता थोडीशी गरमी महसूस होतीये। इकडून जायचं आहे अहिरवाडी बांद्रे पिंपरी, सरळ रस्ता जातो तामिनी घाटकडे। खूपच मस्त व्ह्यू आहे। आता आपण एका महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत। या ठिकाणाला म्हणतात कुंडलिका व्हॅली। कुंडलिका व्हॅलीचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो काय असा आहे, आपण बघूया थोड्या। आणि इथूनच फेमस अशा अंधारबन या जंगल ट्रेकची सुरुवात पण होते। पहाड दिसतात। तर हा जो एरिया आहे सुधागड वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या अंडर येतो असं या बोर्डवर लिहिलंय। इथं तिकीट एंट्री पण दिसायली, पण 140 रुपये। पिंपरी विलेज आहे। कच्चा रस्ता चालू झाला। अरे बापरे, एक कच्चा रोड दिसतोय। नॅशनल हायवेवरून आपण येऊन पोहोचलो आहे इंटरनॅशनल एक्सप्रेसवेवरती। हे बाबा सर, समोर एक बोर्ड दिसते भांबर्डे गोठे अहिरवाडी। डावीकडे जायचं आहे भांबर्डेकडे। रस्ता एकदम सुनसान आहे, कोणीच दिसत नाही या रस्त्यावरती। उलटू ऑफ रोड आहे बा। आंबुर्डे इकडेच आहे ना, लोणावळा भांबर्डे अहिरवाडी। दुधरावण
आपलं मराठी नाव आहे का कोणत्या भाषेतलं नाव आहे असं वाटतं जणू काय आला मोठा समोसा आणून ठेवला माझ्यासमोर. गाडी दामटायला लईच मजा आली आहे. तर समोर एक बोर्ड आहे, एकोले बस थांबा, एकोले गाव, घनगड किल्ला, तर कोटम्याचा धबधबा, खडसांबळे लेवणी, शिव मंदिर जे आहे ते आपण पुन्हा कधी येऊया इकडे फिरायला. मस्त एरिया दिसतोय. भांबर्डे गावात आलोय आपण आता आणि इथूनच कुठेतरी जायचं. तर फायनली 3 तासाच्या सोलो बाईक राईड नंतर आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या बेस या ठिकाणी. तर इकडून भांबर्डे गावातून आलो आपण आणि सरळ रस्ता तो लोणावळाला. तो लोणावळ्या साईडने आलो तर भांबर्डे गावात जायची गरज नाही. इथूनच आपल्याला तो जो समोर जो 2 भिंती दिसतात तैलबैल, तो तैलबैल किल्ला आहे. तर त्याच्या दिशेने आपल्याला चालत जायचं आहे आणि त्या ट्रेलनी चालत चालत आपण पुढे जाऊया आता. होय 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 हळू हळू बाबा गचकत होता तो. आज या जागेवर एवढं लांब बाईक राईड करून मी आंघोळ करायला आलो आणि थोडंसं ॲडव्हेंचर पण करणार आहे आपण. हर्षी एक मिनिट ऐक ना, पोहता येते का नाही? आता पाय हवे फक्त पाण्यात. अरे खोल आहे पाणी रे, लय खोल वर यायला वेळ आहे. लय अलीकडे मारली त्यांनी. तर मस्तपैकी पोहून झाले आपलं. जवळपास 1.5 ते 2 तास आपण स्विमिंग केली पाण्यामध्ये त्या इन्फिनिटी पूलमध्ये आणि आता वापस जायला निघालोत. तिथं क्लिफ जम्पिंग पण केली आपण, मजा आली. वापस जायचा रस्ता खूप खडतरीचा आहे कारण पूर्ण चढाण आहे. दुपारचा 1 वाजला आहे, रणरण तर ऊन आहे. पार्किंगपाशी येऊन पोहोचलो आपण स्विमिंग पूलपासून आणि एका आंब्याच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबलो आहे. आणि एक मजेची गोष्ट सांगतो, पाणी संपले माझ्याकडचं, पूर्ण अख्खं पाणी संपलं. तरी मटकी रात्रीची भिजवलेली ती खातोय मी. याच्यातून थोडं पाणी भेटतंय, ओलावा भेटतोय काहीतरी, घसा सुकला होता एकदम. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती असेच भरभरून ॲडव्हेंचरस व्हिडिओ येणार आहेत. तर मित्रांनो, हा पहिला मोठा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच ॲडव्हेंचरस व्हिडिओ या व्लॉगवरती आपल्याला पाहायला भेटतील. तर आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये आणि बाहेर फिरण्याची देखील मनीषा ठेवतोय. त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू. लवकरच भेटूया नवीन ॲडव्हेंचरवरती. बाबा जाणे घुमणे का पाथ. वनवा पेटला काय? अरे लावल्या गेली का लागली आहे? अरे बापरे, जंगल जळून खाक होते. देवा, एवढ्या गरमीमध्ये एवढी आग, त्याला भाजून जाईल एखादं इथून गेले तर.